नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अळूवडी खायला सर्वांनाच आवडते, पण पानांच्या शिरा काढणे, तासनतास एकावर एक पान ठेवून लेयर्स देणे आणि रोल करणे यामध्ये खूप वेळ जातो. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अळूवडी बनवण्याची सर्वात सोपी आणि झटपट पद्धत. न पाने लाटायचा त्रास, न थर द्यायचे टेन्शन. अगदी नवशिकेसुद्धा ही वडी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनवतील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला लागणार आहेत अळूची पाने, बेसन, तांदळाचं पीठ, चिंचगुळाचं पाणी, लाल तिखट मसाला, धने जिरे पूड, आलं लसूण पेस्ट, सफेद तीळ, तळण्यासाठी तेल आणि चवीनुसार मीठ. सगळ्यात आधी अळूची पाने स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घ्यायची आहेत. आता परातीत ही पाने काढून त्यात बेसन, तांदूळ पीठ, आले लसूण पेस्ट, चिंचगुळाचं पाणी, मीठ आणि सर्व सुके मसाले घालून मीठ आणि चिंचगुळाच्या पाण्यातच घट्ट असा रोल मळून घ्यायचा आहे. यात आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत. घट्ट गोळा मळून झाला की त्याचा लांबट असा रोल करून घ्यायचा. आता हा रोल आपण वाफवून घेऊया. 15 ते 20 मिनिटांनी गॅस बंद करून रोल थंड होऊ द्या. आता हा रोल पूर्णपणे थंड झाला आहे. त्याच्या आता वड्या कापून घेऊया. बघा किती छान आणि सुबक वड्या कापल्या जात आहेत, कारण रोल आपण पूर्णपणे थंड करून घेतला आहे. म्हणून रोल जर गरम असता आणि तेव्हाच आपण वड्या कापायला घेतल्या असत्या तर आपल्या वड्या अशा गोल नाही झाल्या असत्या, त्या तुटल्या असत्या. आता तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही या वड्या डीप फ्राय करू शकता किंवा माझ्यासारख्या कमी तेलात तव्यावर शालो फ्रायसुद्धा करू शकता. मंद आचेवर दोन्ही बाजूनी छान खरपूस आणि सोनेरी रंग येईपर्यंत या वड्या परतून घेऊया. बघा तयार आहे आपली गरमागरम खमंग आणि कुरकुरीत झटपट अळूवडी. कमी मेहनतीत होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.